नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण पाहिलं की तन्वी विचार करत होती, अरे पण मी एक गोष्ट विसरलेच. हा तर आता माझा नवरा आहे आणि आणि हा जर का नवऱ्याचा हक्क दाखवायला माझ्याजवळ आला तर मग मी काय करू. आता मात्र तन्वी टेन्शनमध्ये आली आणि एकदम बेडवरून उठून बसली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद अचानक मावळला. त्यानं काहीही करू दे, पण या बाबतीत मी त्याची मनमानी खपवून घेणार नाही. माझ्या शरीराला त्याला हात पण लावू देणार नाही. तन्वी मनाशीच बोलत असते. आता पुढे इकडे आदित्य पण विचारात पडला होता. त्याला पण फ्रेश व्हायला रूममध्ये जायचं होतं, पण तरीही तो मात्र अजूनही तिथेच आणि तसाच विचार करत बसला होता. बाकी सर्वजण तर आपापल्या खोलीत केव्हाच निघून गेले होते. आदित्यला काय करावं ते सुचत नव्हतं. त्यानं मनात विचार केला, मी का म्हणून तिला घाबरू. ती माझी बेडरूम आहे. आता तर तिनं मला घाबरायला हवं. आदित्य विचार करत बेडरूमच्या दिशेने निघाला. इकडे तन्वी तिचं चेंज करून मस्त बेडवर लोळत पडली होती. तिनं बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला होता. आदित्य विचार करता करता बेडरूमच्या दरवाजाजवळ येऊन पोचला. त्यानं बाहेरून नॉक केलं. आता कोण आलं असेल, मनातच विचार करत ती पटकन उठली. अरे बापरे, तो खडूस आला असेल तर. देवा, मला तर त्याचं तोंड पण पाहायची इच्छा नाही रे. तिने मनातच विचार करत दरवाजा उघडला. समोर आदित्य उभा पाहून ती पटकन बाजूला झाली. तसा तो झरकन आत निघून गेला. ती आता थोडी घाबरली होती. स्वतःला रिलॅक्स तन्वी, तो काय तुला खातोय का, घाबरू नको. तन्वी डोळे मिटून स्वतःलाच सांगत असते. तोवर तो फ्रेश होऊन बाहेर येऊन आरशात पाहून आपले केस नीट करत होता. ती मात्र आपला मोबाईल पाहत एका साईडला आराम खुर्चीत बसली होती. तो पण एक खुर्ची घेऊन बाल्कनीत जाऊन बसला. ती सुटकेचा निश्वास टाकत पुन्हा नीट आरामात बसली. यार, किती छान लोळत पडले होते, पण लगेच हा खडूस आला. तन्वी तोंडातल्या तोंडातच पुटपुटली. बराच वेळ दोघं पण तसेच बसले होते. तितक्यात दारावर टकटक आवाज आला. तिने पुढे होऊन दरवाजा उघडला तर समोर शामू काका कॉफी घेऊन आले होते. ताईसाहेब, आदित्यदादा कुठे आहेत? शामू काका म्हणाले. काका, मला ताईसाहेब नका ना बोलू. मला तन्वी बोललं तरी चालेल मला. ती बाल्कनीकडे बोटाने इशारा करत शामू काकांना म्हणाली. इकडे आदित्यने पण त्याची कॉफी संपवली. त्याच्या डोळ्यावर झोप आली होती, पण तन्वी तिथेच बसल्यामुळे त्याला काय करावं ते समजत नव्हतं. जाऊ दे, तिला काय घाबरायचंय म्हणत तो ताडकन उठून आत आला आणि बेडवर आडवा झाला. ती तिथेच समोर बसली होती. ती पटकन उठली आणि बाहेर तो बसला होता त्या खुर्चीत जाऊन बाल्कनीत बसली. आताचं तर ठीक आहे, पण मी रात्री कुठे झोपणार. आता तिला टेन्शन आलं. बराच वेळ ती बाल्कनीत बसून आजूबाजूचा परिसर न्याहाळत होती. बाल्कनीत बसून तिला रस्त्यावरून भरधाव वेगात जाणाऱ्या गाड्या दिसत होत्या. मुंबईपासून थोडं बाहेर, पण चांगल्या निसर्गरम्य वातावरणात त्यांचा बंगला होता. विचार करता करता तिच्या मनात अचानक आईबाबांचा विचार आला. तसा तिने पटकन बाबांना फोन लावला. हॅलो तनू बेटा, कशी आहेस? बाबा पलीकडून म्हणाले. तन्वी, बाबा मी मस्त आहे, तुम्ही कसे आहात? घरी व्यवस्थित पोचलात ना? बाबा, हो ग बाळा, तुमचा ड्रायव्हर अगदी आम्हाला आपल्या घराजवळ सोडून परत गेला. अगं तुला तिथे करमतंय का ग? बाबा काळजीने म्हणाले. नाही हो बाबा, मला तुमच्या सर्वांची खूप आठवण येते, तन्वी केविलवाण्या स्वरात म्हणाली. अहो तनू आहे का? द्या बघू. तिची आई बाबांकडून फोन घेत म्हणाली. तनू बाळा, कशी आहेस? तन्वी, मी मस्त, तू कशी आहेस? आणि सचिन काय करतोय? आई, अगं तो ना बाहेर गेला आहे. आणि तुला तिथे करमतंय का? आई काळजीच्या स्वरात म्हणाली. तन्वी, नाही ग आई, मला तुमच्या सर्वांची खूप आठवण येते ग. आई, अगं तन्वी, काही दिवस नवीन घरात जुळवून घेताना होईल तुला त्रास, पण हळूहळू होईल सवय. बरं, आता काय करतेस तू? काही नाही ग आई, बसली आल्यापासून आरामात. आई, तुला माहीत आहे का, अगं किती मोठा यांचा घर आहे. अगं आपल्या घराएवढी यांच्या बंगल्यातली एक एक खोली आहे.
पूर्वा मला म्हणाली की वहिनी, तुला मी उद्या सर्व बंगला फिरवून दाखवते. आणि आई, तुला माहीत आहे का, यांच्या घरात सर्व कामे करायला नोकर चाकर आहेत. मी तर आल्यापासून खोलीत आरामात बसून आहे. तन्वी बोलत होती आणि आई ऐकत होती. आई, पोरी नशीब काढलंच ग, पण आता तुला मोठ्या घरात राहायचं म्हटल्यावर खूप जबाबदारीने वागावं लागेल. कोणाशी मोठ्या आवाजात बोलू नको. मोठ्या माणसांचं मान मर्यादा ठेवून सर्वांशी अदबीने वाग. आई तिला समजावत होती. आणि जावई बापू कसे आहेत? म्हणजे तुमच्या दोघांचं काही बोलणं झालं का? आई काळजीच्या स्वरात म्हणाली. तन्वी आता आईला काय उत्तर द्यायचं याचाच विचार करत होती. काय झालं, तू काहीच का बोलत नाही? आई पलीकडून काळजीत बोलली. हो आई, अगं म्हणजे आमचं अजून बोलणं नाही झालं, ती अडखळत म्हणाली. सर्व ठीक होईल तनू बाळा. अगं एवढं सर्व अचानक घडलं ना, त्यांना हे सर्व स्वीकारायला थोडा वेळ जाईल. आई तन्वीला समजवण्याच्या सुरात म्हणाली. बराच वेळ दोघी फोनवर बोलत होत्या, पण इकडे तिच्या फोनवर बोलत असलेल्या आवाजाने आपल्या हिरोची झोपमोड झाली आणि तो रागातच तिच्याकडे पाहत होता. तिचं त्याच्याकडे लक्ष गेलं. तसं ठेवते आता फोन म्हणत तिने फोन कट केला आणि पुन्हा आपलं लक्ष बाहेर देत बाहेरचा परिसर पाहण्यात मग्न झाली. एवढ्यात पुन्हा दारावर टकटक आवाज आला. आदित्याने उठून दरवाजा उघडला. कुसुम मावशी जेवणासाठी दोघांना पण बोलवायला आली होती. आदित्य ती गेल्यानंतर हॉलमध्ये जायला निघाला. तन्वी पण त्याच्या पाठीमागे गेली. सर्वजण जेवणाच्या टेबलवर हजर होते. 4-5 नोकर सर्वांना जेवण वाढायला तिथेच हजर होते. तन्वीला तर हे सर्व पाहून राजमहालात आल्यासारखं वाटत होतं. ती अजून पण बाजूला उभी होती. तितक्यात सुलोचना खुर्चीकडे इशारा करत म्हणाल्या. तन्वी, अगं बस ना. बेटा, लाजू नकोस. निसंकोचपणे तुला हवं ते घे आणि पोटभर जेव. रणविजयराव तन्वीकडे पाहत म्हणाले. जेवताना कोणी लाजतं का? वंदना आत्या खोचकपणे तन्वीकडे पाहून म्हणाल्या. त्या तिच्या बाजूलाच बसल्या होत्या. ती मात्र खाली मान घालून बसली होती. तिला काय अजून आत्याचा स्वभाव माहीत नव्हता. सर्वांचं जेवण झाल्यावर विक्रम आणि निकिता घाटकोपरला जायला निघाले. सुलोचना विक्रमकडे पाहत म्हणाल्या. अरे विक्रम, सकाळी लवकर उठून जा ना. नाही ग काकू, मला उद्यापासून ऑफिसला जावं लागेल. आता भास झाली ना सुट्टी. 4 दिवस झाले कोणीच ऑफिसला गेलेलं नाही. तरीही अविनाश आहे ते एक बरं आहे. तो ऑफिसचं सर्व काम कोणी नसताना पण छान पद्धतीने सांभाळतोय. अविनाश त्यांच्या ऑफिसमध्ये मॅनेजरच्या पोस्टवर होता. देखणा, हँडसम आणि अतिशय संयमी आणि हुशार असं अविनाशचं व्यक्तिमत्व होतं. गरीब घरातला होता, पण त्याच्या बुद्धीच्या कर्तृत्वावर तो आज इथपर्यंत येऊन पोहोचला होता. रणविजय जगतापांचा विश्वास त्यानं थोड्याच दिवसात संपादन करून घेतला होता. हो रे विक्रम, अविनाश नसता तर आपल्यापैकी कोणाला तरी रोज ऑफिसमध्ये जावं लागलं असतं. रोज न चुकता तो फोन करतो आणि मेल करून मला ऑफिसमधल्या सर्व डिटेल्स पाठवतोय. रणविजयराव विक्रमकडे पाहत म्हणाले. पण त्याच्यावर तरी अजून किती भार द्यायचा? उद्यापासून तू जा ऑफिसला. मी पण उद्या दुपारी वेळ मिळाला की येतो. आदित्य विक्रमला आणि निकिता वहिनीला बाय करून त्याच्या रूममध्ये गेला. ते दोघं आजीचा निरोप घ्यायला आजीच्या खोलीत गेले. आजीला नमस्कार करून तिचा निरोप घेऊन दोघे बाहेर आले. त्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन दोघे पण जायला निघाले. निकिता तन्वीच्या जवळ जात तिला म्हणाली. तन्वी, काळजी घे आणि कधी एकटं वाटलं तर मला फोन करत जा. तिला बाय बोलून ती जायला निघाली. तन्वीने पण तिला हसतमुखाने निरोप दिला. दादासाहेब आणि रणविजयराव तिथे सोफ्यावर गप्पा मारत बसले होते. तन्वी आणि पूर्वाच्या रूममध्ये जाऊन बोलत बसल्या होत्या. पूर्वा तिच्या कॉलेजबद्दल आणि फ्रेंड्सबद्दल बोलत होती. तन्वी पण तिच्या कॉलेजमधल्या गमती-जमती पूर्वाला सांगत होती. रणविजय, आता आम्ही पण उद्या निघतो, दादासाहेब म्हणाले. तितक्यात सुलोचना आणि सारिका पण त्यांच्या बाजूला येऊन बसल्या. सुलोचना सोफ्यावर बसत म्हणाल्या. दादा, अजून काही दिवस राहा ना इकडे. लगेच कुठे निघालात? गण्या आणि मालती सर्व व्यवस्थित सांभाळतायत ना?
अगं सुलोचना, आता 1 महिना होऊन गेला आम्ही इकडे आलो त्याला. या 1 महिन्यात गावी त्या गण्यानं काय गोंधळ घालून ठेवला असेल ते आता गेल्यावर मलाच निस्तरावं लागेल. आणि आता आंब्याला पण पाड लागला असेल. ते उतरायला पाहिजेत. चांगलं आलेलं फळ हातचं जाईल. यावर्षी आंब्यांचे मोप पैसे होतील. दादासाहेब गावचा विषय निघाला की अगदी गावठी भाषेत उत्साहात बोलत असत. आणि आता पण त्यांना बोलायला उत्साह आला होता. गावी त्यांच्या आंब्याच्या, काजूच्या मोठमोठ्या बागा होत्या. हो दादा, गण्या आहे की, रणविजयराव दादासाहेबांकडे पाहत म्हणाले. गण्या पाहतो रे, पण मालती आहे म्हणून बरं. नाहीतर हा गण्या कुठे गेला म्हणजे त्याला कामाची आणि घराची कुठे आठवण असते. दुसऱ्या एखाद्याच्या शेतात बसला म्हणजे बसतो तिकडेच दुसऱ्याचं काम करत. त्याला कोणी घोटभर दिली की मग बसतो दुसऱ्यांचीच कामं करत. ती मालती आहे म्हणून त्याचा संसार चाललाय रे बाबा. दादासाहेब रणविजयरावांना सांगत होते. त्यांची मुलं पण आता मोठी झाली असतील ना. रणविजयरावांनी दादासाहेबांकडे पाहत प्रश्नार्थक नजरेने विचारले. त्यांना पण गावच्या गप्पा ऐकायला खूप आवडायचं. पोरगा आता 9वीत आहे आणि आरतीने पण आता यावर्षी 10वीची परीक्षा दिली आहे. पोर हुशार आहे. तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च मीच करायचं म्हणतोय. दादासाहेब रणविजयरावांना उत्साहाने सांगत होते. दादा, मुलींनी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. आणि तुम्हाला काय मदत लागली तर मला सांगा. मी पण तिच्या शिक्षणासाठी तुम्हाला हवी ती मदत करेन. आणि हो रणविजय, आम्ही उद्या गेलो की 2 दिवसांनी आदित्याला आणि तन्वीला गावाकडे गावदेवीच्या दर्शनाला गावी पाठवून दे. तोवर आम्ही पुढे जाऊन मालती गण्याला हाताशी घेऊन सर्व तयारी करून ठेवतो. हो म्हणून रणविजयरावांनी मान डोलवली. आणि हो रणविजय, तुला माहीत आहे ना की गावदेवीचं दर्शन घेईपर्यंत आपल्यात नवीन नवरा नवरी एकत्र येत नाहीत. तसं आदित्य तन्वीला पण सांगून ठेवा. दादासाहेब आठवण करून देत म्हणाले. हो दादा, मी सांगतो त्याला. ए सुलोचना, तू तन्वीला समजावून सांग. हो म्हणून सुलोचना आणि सारिका उठून आदित्यच्या रूमच्या दिशेने गेल्या. आदित्य, तन्वी कुठे गेली रे? सुलोचनाने विचारलं. मला काय माहीत ती कुठे गेली आहे. तो तोंड दुसरीकडे फिरवत म्हणाला. अरे, तुझी बायको आहे ना ती, मग तुलाच माहीत असणार ना. सारिका काकू मस्करीच्या सुरात म्हणाल्या. पण आदित्यनं त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. सुलोचना पण आता आदित्यला शांत पाहून विचारात पडल्या. तेवढ्यात सारिकाताई म्हणाल्या, मला वाटतंय ती पूर्वासोबत तिच्या रूममध्ये बसली असेल. चल तिकडेच असेल ती, बघूयात. दोघी पण पूर्वाच्या रूमकडे निघाल्या. इकडे पूर्वा आणि तन्वी तिच्या रूममध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. बहिणी, मी तुला उद्या पूर्ण बंगला फिरवून दाखवणार आहे, पूर्वा तन्वीला उत्साहात म्हणाली. पूर्वा, हे बहिणी वगैरे खूप ऑड वाटतं ग. तू मला तन्वीच बोल ना. तुला चालेल ना, मग मला काय. मला पण तुला तन्वी बोलायला खूप आवडेल. मग आजपासून बहिणी वगैरे कॅन्सल. तन्वी हे बेस्ट आहे. ए तन्वी, त्यापेक्षा तन्नू मस्त आहे ना. पूर्वा डोळे मोठे करत म्हणाली. मला तर खूप आवडेल तनू. दोघींच्या मस्त गप्पा सुरू होत्या. तेवढ्यात सुलोचना आणि सारिका तिथे आल्या. तन्वी, तू इकडे आहेस होय? आम्ही तुला आदित्यच्या रूममध्ये पाहायला गेलो होतो. सारिका, सुलोचना दोघी सोबतच बोलल्या. आई, काय काम होतं का? तन्वी आपल्या कोमल आवाजात त्यांच्याकडे पाहत म्हणाली. नाही ग, महत्त्वाचं असं काही नाही. असंच आम्ही पण तुझ्यासोबत गप्पा मारायला आलो आहोत. म्हणजे यांनी तर सांगितलं की आज काय झालं ते, पण तुझ्याकडून ऐकावं म्हणून आलो आम्ही. सुलोचना तिच्या बाजूला बसत म्हणाल्या. आई, अहो आता बाबांनी सांगितलं ना, अजून मी काय सांगणार आहे. नाही ग, हे म्हणाले अनुष्काने तुला फोन केला होता ना, काय बोलली ग ती? सारिका तन्वीकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने विचारत होती. अहो आई, ती म्हणाली की माझ्या आईबाबांना सांग की मला शोधू नका, मी ठीक आहे. एवढंच बोलून तिने फोन कट केला. तन्वीने सांगितलं. त्या दोघी पण तिचं बोलणं कान देऊन ऐकत होत्या. अनुष्का माझ्यासोबत 2-3 वेळा फोनवर बोलली,
पण तिच्या मनात असं असेल कधीच वाटलं नाही. सुलोचना म्हणाल्या, कॉलेजमध्ये ती आमच्यासोबतच असायची, पण आम्हाला पण कधी कळलं नाही की तिच्या मनात काही आहे ते. तिनं आम्हाला पण कधी सांगितलं नाही तिच्या बॉयफ्रेंडबद्दल. तन्वी म्हणाली, जाऊ दे आता तिचा काय विचार करायचा. त्यानंतर वेगळ्या विषयावर चौघी पण बराच वेळ गप्पा मारत बसल्या. तेवढ्यात सुलोचना सारिकाताईंकडे पाहत म्हणाल्या, अहो ताई, आपण हिला जे सांगायला आलो आहोत ते सांगा ना. अगं हो. सारिकाताई काहीतरी आठवल्यासारखं करत तन्वीकडे पाहून म्हणाल्या, अगं तुला खरं तर मी हे सांगायला आले होते की तुम्हाला 2 दिवसानंतर आपल्या गावी जायचं आहे, गावदेवीच्या दर्शनाला. आणि आपल्याकडे गावदेवीचं दर्शन घेतल्याशिवाय नवीन नवरा नवरी संसाराला सुरुवात करत नाहीत, म्हणजे एकत्र येत नाहीत. त्यामुळे तू गावी जाईपर्यंत इथे पूर्वाच्याच खोलीत झोप. त्या तन्वीकडे पाहत तिला सांगत होत्या. तन्वीला पण हेच हवं होतं. ती पण त्यांचं बोलणं ऐकून खुश झाली. बरं झालं, गावावरून परत येईपर्यंत तर त्या खडूसचं तोंड पाहायचा विषय येणार नाही. आल्यानंतर पुढचं पुढे पाहून घेता येईल, ती मनातच विचार करत होती. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.